आजचा रविवार प्रचाराचा वार, पदयात्रा, रॅली, आरोप प्रत्यारोप यांनी गाजणार आजचा रविवार। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीत गोंधळ कायम, ठाकरे सेनेच्या उमेदवाराला मशाल चिन्ह देण्यास होता नकार, निवडणूक अधिकाऱ्याने चिन्ह न दिल्याने दानवे भडकले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भ दौऱ्यावर, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो आणि सभा, चंद्रपुरात भव्य रोड शो काढणार। नांदेड आणि परभणी करता प्रकाश आंबेडकरांची आज सभा, वंचितच्या रणनीतीकडे रंजरा। मुंबई पालिकेसाठी ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादीचा वचननामा आज होणार जाहीर, ठाकरे बंधू दुपारी 1 वाजता जाहीर करणार वचननामा, तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे सेना भवनात जाणार। उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल, पैसे फेकले म्हणजे सगळं काही करता येतं असं त्यांना वाटतं, त्यांनी पैसे फेकले तर तुम्ही त्यांना फेकल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचं मुंबईतील जनतेला आव्हान। नवी मुंबईत भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटला, पालिकेवर फक्त भाजपचा झेंडा फडकणार, महायुती तुटल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटलांचं वक्तव्य। आमची मजबूत आहे महायुती, मग का नाही होणार ठाकरे आणि काँग्रेसची माती, रामदास आठवलेंनी कवितेतून साधला विरोधकांवर निशाणा। स्वतःला सिद्ध करण्यासाठी निवडणूक लढवतो आहे, नगरसेवक हवा की बिल्डर, जनतेनं ठरवावं, ठाण्यात नितीन लांडगेंचं जनतेला आव्हान। पालिका निवडणुकीसाठी 9 महिन्याची गर्भवती महिला रिंगणात, वसई विरार शहर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपाच्या नमिता प्रितेश रिंगणात। नोटा मतदान बिनविरोध, विजय उमेदवारांना ठरणार डोकेदुखी, नोटा पर्याय नाकारल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा आहे। अहिल्यानगरमध्ये भाजप उमेदवाराच्या घराबाहेर लिंबू टाकून जादू टोण्याचा प्रकार, शिवसेनेच्या उमेदवार अश्विनी जाधव यांनी हा प्रकार केल्याचा आरोप। बिनविरोध उमेदवारांविरोधात कोर्टात जाणार मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा, आम्ही उद्या निवडणूक आयुक्तांची भेट घेणार। लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने प्रभाग क्रमांक 15 मध्ये प्रचाराला सुरुवात, डोअर टू डोअर मतदारांच्या गाठीभेटींना वेग। जालना महापालिकेत भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील आणि भाजपचा पहिला महापौर होईल, भाजप महानगराध्यक्ष भास्कर दानवेंचा विश्वास। पुण्यात भाजपचाच महापौर होणार, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विश्वास व्यक्त, शिवसेनेला विश्वासात घेऊनच महापौर होणार, उदय सामंत यांचं वक्तव्य। लातूरमध्ये भाजप काँग्रेसमध्ये वातावरण तापलं, अमित देशमुख विलासराव देशमुखांच्या नावावर निवडून आले तो आमदार संभाजी पाटील, निलगेकरांची जहरी टीका। मालेगाव महापालिकेत भाजपने फोडला प्रचाराचा नारळ, भाजपची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार, जोमाने कामाला लागा, पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांना आदेश। अमरावतीच्या हॉटेल महफिल इनमध्ये भाजप उमेदवारांची बैठक पार, बैठकीत प्रचाराची रणनीती, आजपासून फुटणार अमरावतीतील भाजपच्या प्रचाराचा नारळ। अहिल्यानगरात महाविकास आघाडीची मैत्रीपूर्ण रणधुमाळी, 17 पैकी 8 प्रभागात अंतर्गत लढतीने राजकीय चर्चांना उधाण। छत्रपती संभाजीनगरात शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात, भव्य मोटरसायकल रॅलीद्वारे शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन। वाशिम नगर परिषद अध्यक्षकांनी स्वीकारला पदभार, वाशिम नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल केंद्रे यांनी स्वीकारला पदभार, यावेळी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। वाशिममध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे यांनी स्वीकारला पदभार, यावेळी शिवसेना आणि खासदार भावना गवळी देखील उपस्थित। जळगावच्या पाचोरा नगर परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनीता किशोर पाटील यांनी स्वीकारला पदभार। लातूर महापालिका निवडणूक रिंगणातून शेवटच्या दिवशी 18 प्रभागातून 242 उमेदवारांचे अर्ज मागे, तर आता 359 उमेदवार थेट निवडणूक लढवणार। वाशिम नगर परिषदेत उपाध्यक्ष पदाचा पेच काय, उपाध्यक्ष पदासाठी अपक्ष आणि एमआयएम दोन्ही पक्षाच्या बैठका आणि राजकीय खेळी सुरू, उपाध्यक्ष पदासाठीची सत्ता संघर्ष दिवसेंदिवस तीव्र।
मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत तरुण उमेदवारांना संधी देण्याचा दिला होता शब्द. यंदा मुंबईत एकूण 36 उमेदवार 40 पेक्षा कमी वयोगटातील. ज्याच्या कपाळी नाही टिळा त्यांना मतदान टाळा. हिंदुत्ववादी संघटनांचं कोल्हापुरात अभियान. कोल्हापुरात राजकारण तापलं. उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रकार उघडकीस. लोकशाही मराठीच्या हाती मतदारांना कुकर दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज. आदर्श आचारसंहितेचा उमेदवारांकडून भंग. चंद्रपुरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती सुरू. पथनाट्याद्वारे व्यापक जनजागृती सुरू. रवींद्र वायकरांची मुलगी दीप्ती वायकर पोतनीस निवडणुकीच्या रिंगणात. दीप्ती वायकर 10,121 मतांनी निवडून येईल, रवींद्र वायकरांचा दावा आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला. मुंबईत अधिक युवांना उमेदवारी देऊ असा शब्द दिला. भाजपचे 27% उमेदवार हे 40 वर्षापेक्षा कमी वयाचे. मुलुंडमध्ये भाजप आणि रिपाई आठवले पक्षाच्या उमेदवारांची आमने सामने लढत. मुलुंड वॉर्ड क्रमांक 104 मधून विनोद जाधव, प्रकाश गंगाधरे यांच्यात लढत. छत्रपती संभाजीनगरात तब्बल 74 अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. निवडणुकीचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे. वसई नालासोपारा स्थानकादरम्यान लोकल सेवा विस्कळीत. विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड. कॅपिटल मॉलजवळ तांत्रिक बिघाड. अनेक ट्रेन खोळंबल्यात. सदानंद दाते हे राज्याचे नवे महासंचालक. सदानंद दातेंनी स्वीकारला पदभार. मुंबई पोलिसांना मालकी हक्काची घरं देण्यासाठी समिती गठीत. नागपूर अधिवेशनात निर्णय. 2 महिन्यात समिती अहवाल सादर करणार. मुंबई पोलिसांच्या घरांच्या प्रश्नाला वेग. वर्ध्यात जिल्हास्तरीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम नव्हे तर सितारे या जीवनकौशल्य आधारित उपक्रमांतर्गत 75 विद्यार्थ्यांच्या व्हिडिओची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड. पिंपरी चिंचवड शहरात ईशान्य-पूर्व भागातील विद्यार्थी आणि नागरिक एकवटलेत. ईशान्य-पूर्व भारतीय नागरिकांवर सतत होणाऱ्या अत्याचाराविरोधात नागरिक एकवटलेत. मालेगावच्या चंदनपुरी गावात खंडेराव महाराज यात्रोत्सवात सुरुवात. तर मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा पार. भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी. रत्नागिरीतील गणपतीपुळे येथील सरस प्रदर्शनात 63,51,000 रुपयांची विक्री. 83 स्टॉलवरून उत्पादन आणि खाद्य विक्री स्टॉलवरून विक्री. गडचिरोलीत 15 वर्षांनंतर ही महसूल भवनाचे काम अपूर्णच. बांधकाम पूर्ण करून 20-25 गावातील नागरिकांची प्रशासकीय कामांसाठी पायपीट थांबवण्याची मागणी आहे. कुडाळच्या मातीतील कलेचा सातासमुद्रापार डंका. शिल्पकार जयेश धुरी यांच्या कलाकृतीला कोकणातून थेट अमेरिकेपर्यंत मागणी. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. कल्याणमधील शिवाजी महाराज चौकात पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया. वर्ध्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या या मागणीसाठी ग्रामसेवकांचं टाळनाद आंदोलन. विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी. पुण्यातील राजगुरुनगरच्या 2 तरुणांचा सायकल सफारीचा विक्रम. कोलकाता ते कन्याकुमारी 3066 किमीचा सायकल प्रवास अवघ्या 16 तासात पूर्ण. गडचिरोलीत विद्यार्थ्यांचा एल्गार यशस्वी. पोलीस भरतीच्या सरावासाठी लॉयड्सची जीडीपीएल स्पर्धा अखेर स्थगित. युवकांच्या करिअरमध्ये अडथळा नको म्हणून स्पर्धा स्थगित. भंडाऱ्यात शेती सिंचनासाठी विद्युत पुरवठा 24 तास करण्याची मागणी. वारंवार मागणी करून प्रशासनाचं दुर्लक्ष. मागणी मान्य न केल्यास 26 जानेवारीला सामूहिक आत्महत्येचा त्रस्त शेतकऱ्यांचा निर्धार. छत्रपती संभाजीनगर महापालिका आरोग्य विभागाची मोठी कामगिरी. 2 महिन्यात लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचं शतक. सिंधुदुर्गातील कुडाळ बाजारपेठेत खड्डेमय रस्त्याच्या डांबरीकरणाला अखेर सुरुवात. दीर्घकाळापासून खड्ड्यांमुळे मार्गाची मोठी दुर्दशा. कुडाळ नगरपंचायतीने गंभीर दखल घेतल्याने कामाला सुरुवात. शिर्डीतील साईबाबांचं 8 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलंय. 8 दिवसात तब्बल 23 कोटी रुपयांचं दान साईबाबांच्या चरणी अर्पण. जेजुरी गडावर शांकभरी उत्सव साजरा. गडावरील मुख्य गाभाऱ्यामध्ये आकर्षक पालेभाज्यांची सजावट. कल्याणमध्ये 18 सायकल स्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास. एका आठवड्यात कापणार 1200 किमीचं अंतर. तर सायकलिस्टबद्दल आदर आणि सुरक्षिततेचा संदेश देण्याचा उद्देश.
हिंगोलीत 343 पोलीस पाटलांची भरती कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आव्हान. 5 जानेवारीपासून भरती प्रक्रियेला होणार सुरुवात. देकर धुंधली सी ताकत हौसला हमारा कम नहीं होता. ठाकरे बंधू युतीवर मुख्यमंत्र्यांची शेरो शायरी. मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य. मुंबईचा महापौर मराठीच होणार. फडणवीसांचं महापौर पदाबद्दल मोठं विधान. वाहतूक कोंडी मुक्त मुंबईसाठी 450 किलोमीटर मेट्रोच्या नेटवर्कचं नियोजन. त्यातील 150 किलोमीटर मेट्रोचं काम पूर्ण. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती आहे. गिरणी कामगार हद्दपार झाला. हे पाप कोणाचं? मुख्यमंत्र्यांचा सवाल. मुंबईतील मराठी माणूस मुंबई बाहेर जाणार नाही. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. देशात प्रत्येकाला धर्म जपण्याचा अधिकार, मात्र वंदे मातरम बोलण्यास नकार करणाऱ्यांना आमचा विरोध. फडणवीसांचं वक्तव्य. मुंबईतील वरळीत भाजप शिवसेना आरपीआयची संयुक्त सभा. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि रामदास आठवले उपस्थित. मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार. मराठीचा महाराष्ट्राचा महायुतीचा. वरळी संयुक्त सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य. जनतेनं बँड वाजवल्यावर ब्रँडची आठवण आज झाली. एकनाथ शिंदेंचा. उद्धव ठाकरेंना टोला. खरा ब्रँड तर फक्त बाळासाहेब ठाकरे. एकनाथ शिंदेंचं संयुक्त सभेत वक्तव्य. बकासुराच्या तावडीतून मुंबई बाहेर काढायची आहे. मुंबई ही मराठी माणसाची होती, आहे आणि सदैव राहील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं संयुक्त सभेत वक्तव्य. भाजपाचे कारभारी त्रिकूट बदला. पुण्याच्या प्रगतीचा आलेख ढासळला असून विकासासाठी राष्ट्रवादीच्या हातात सत्ता द्या. अजित पवार यांचे पुणेकरांना आव्हान. पुण्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या. वाहतूक कोंडीच्या समस्येला भाजप जबाबदार. प्रशांत जगतापांची टीका आहे. अखिल चित्रेंचा आशिष शेलारांवर हल्लाबोल. माम पॅटर्न म्हणजे माझी मुंबई. आशिष कुरेशींना पराभव स्पष्टपणे दिसू लागलाय. अखिल चित्रेंची शेलारांवर जोरदार टीका. पवियाचा कट्टर कार्यकर्ता भाजपात. विरारचे मनीष राऊत कुटुंबीय आणि शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. तिकीट कापल्यामुळे नाराज असल्याने पक्षप्रवेश. भाजपकडून अजित पवारांवर टीका. थांबेना, आम्हाला हलक्यात घेऊ नका. दम देणाऱ्यांनी जरा विचार करून आपलं काम करावं. चंद्रकांत पाटील यांची रोख अजित पवारांकडे. सरनाईक झाले भाईजान. भाजप नेते नरेंद्र मेहतांचा सरनाईकांवर हल्लाबोल. शिवसेना बोलते एक आणि करते एक. जिंकण्यासाठी सोबत घेतात, काम झालं की विरोधात जातात. नरेंद्र मेहतांचा शिवसेनेवर आरोप. महायुतीत अजित पवारांना घ्यायला नको हवं होतं. रवींद्र चव्हाणांना राष्ट्रवादीला सोबत घेतल्याचा पश्चाताप आहे. अजित पवार बिनबुडाचे आरोप करतायत. रवींद्र चव्हाणांची टीका. तानाजी सावंतांचा वाशी तालुक्यात विजय संकल्प मेळावा पार. धाराशिवमध्ये हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक मेळाव्यांसाठी उपस्थित. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तानाजी सावंत मैदानात. सोलापुरात मनसे आणि मवियाच्या वतीनं मूकमोर्चा. मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष दिवंगत बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूकमोर्चा. मनसे युवा नेते अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. शिवसेनेच्या संजना घाडींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार. संजना घाडींनी आचारसंहितेच्या काळात पुकार वाटल्याचा आरोप आहे. उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथील शाखांना भेटी दिल्यात. प्रभाग क्रमांक 92चे ठाकरे गटाचे उमेदवार अरुण कांबळे यांना उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. खासदार नारायण राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर. राणेंच्या स्वागतासाठी सिंधुदुर्गातील झाराप परिसरात जोरदार बॅनरबाजी. बांदा ते कणकवलीपर्यंत ठिकठिकाणी होणार जंगी स्वागत. आपके नेता के इतिहास के पन्ने खोलोगे तो बात दूर तक जाएगी. रवींद्र चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उत्तर प्रवक्ते विकास पासलकर यांची रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका आहे. महायुतीचेच उमेदवार कसे बिनविरोध येतात. निवडणुकीत वारेमाप पैशांचा वापर करण्यात येतोय. निवडणूक आयोगाने निपक्षपातीपणा याची चौकशी करावी. काँग्रेसच्या सतीश पाटील यांची मागणी आहे. पंढरपुरातील मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण. मार्चमध्ये तिसरा टप्पा पूर्ण झाल्यावर 24 गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटणार. आमदार समाधान अवताडेंची पाहणीनंतर माहिती आहे. देवा देता है तो छप्पर फाडके देता है. साताऱ्यातील सभेतून मंत्री छगन भुजबळांकडून फडणवीसांचं कौतुक. ठाकरेंचं प्रेझेंटेशन हे अर्धवट होमवर्कचं वर्कशॉप. 20 आमदारांच्या जोरावर प्रस्ताव मंजूर होत नाही. राहुल शेवाळे यांची टीका आहे. पुणे नाशिक महामार्गावर ऊस वाहतूक. ट्रॅक्टर, ट्रॉली आणि कारचा अपघात. ट्रॉलीखाली कार अडकली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र मोठ्या प्रमाणात काही काळ वाहतूक कोंडी. पालघरमध्ये जवाहर नगर परिषदेत
हद्दीत रेबीज प्रतिबंधक मोहीम 24 ते 27 डिसेंबर दरम्यान 399 कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण. वर्ध्याच्या हिंगणघाट येनोरा रोडवरील जलाराम चिमणीला भीषण आग. आगीत सरकी आणि बारदाने जळून खाक झाले. आग लागण्याचे नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट. बीड जवळच्या देवराई वनक्षेत्रात आग लागली. परिसरातील झाडांना आगीचा फटका. वनविभागाकडून उपाययोजना होत नसल्याने वारंवार घडत आहेत आगीच्या घटना. वर्ध्याच्या हिंगणघाट रोडवर कारखान्याला भीषण आग. कारखान्याचं मोठं नुकसान. तर आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. जिल्हाभर वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी. घरफोडी टोळी जेरबंद. 64 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि वाहनासह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यात पोलीस अधिकाऱ्यावर तरुणाची छेड काढल्याचा आरोप. पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल असून अटक करण्यात आली आहे. मनमाडमधील इच्छामणी चांदीच्या गणपती मंदिरात चोरी. चांदीचा उंदीर, आयुध आणि पितळी घंटा चोरीला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सोलापुरात भर दिवसा घरफोडी करणाऱ्या सराई चोरट्याला तेलंगणातून अटक. माजी नगरसेवकाच्या घरून 15 लाख रोकड लंपास. आरोपीकडून 13 लाख रोकड आणि मुद्देमाल जप्त आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्षांचे संविधानातील तरतुदी आणि कायद्याचं पालन करून संरक्षण योजना अंमलात आणण्याचे आदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.